हॅलो स्टुडंट्स, माझं नाव सारिका भुतारे. मी तुमचे आयटी करिअर कोच आणि गाईड. आज आपण बोलणार आहे एका महत्वाच्या विषयावरती, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. सो आयटी जॉबची खरी रियालिटी काय आहे आणि किती पर्सेंटेज आयटी जॉब सध्या अवेलेबल आहेत. सो हे सगळं जाणून घ्यायचं असेल तर पुणेरी पॅटर्नला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पुणेरी पॅटर्न म्हणजे आपुलकीचा हात आणि विश्वासाची साथ. आयटी करिअरची खरी सुरुवात. त्यामुळे आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आयटी फील्डचं नाव ऐकून तुमच्यापैकी बरेच जण उत्साहित तर असतीलच, पण त्याच वेळी अनेक प्रश्न तुमच्या मनात पण असतील. खरंच आयटी फील्ड मध्ये संधी खूप आहेत का? आणि नॉन आयटी फील्ड इंजिनियरचे खरंच आयटी मध्ये काही होतं का? सो 69% नोकऱ्या खरंच आयटी मध्ये आहेत का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अगदी साध्या आणि सोप्या भाषेत आज आपण जाणून घेणार आहोत. यामध्ये काही इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत. सो पहिला फॅक्टर आहे आयटी फील्डचा महत्वाचा सपोर्ट. डिजिटल डेव्हलपमेंट, डिजिटल युग. आज प्रत्येक बिझनेस डिजिटल होत आहे. त्यामध्ये बँकिंग असेल, ई कॉमर्स असेल, हेल्थ केअर किंवा एज्युकेशन असेल, सगळीकडेच आयटी टेक्नॉलॉजीचं इम्पॉर्टन्स हे वाढलेलं आहे. सतत वाढणाऱ्या ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे 2023 पासून आयटी सेक्टरमध्ये जगभरात जवळपास 1.5 करोड यापेक्षा जास्त जॉब उपलब्ध आहेत. भारतामध्ये हा आकडा झपाट्याने वाढतोय. सो आणि दुसरा इम्पॉर्टंट पॉइंट आहे मिसकन्सेप्शन अबाउट द आयटी जॉब. सो त्यामध्ये जर आपण पाहिलं तर म्हणजे फक्त कोडिंगचा जॉब म्हणजे फक्त आयटी प्रोग्रामिंगचा जॉब हे असं नसून यामध्ये भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. इथे बऱ्याच वेगवेगळे जॉब रोल्स अवेलेबल असतात. त्यामध्ये टेक्नॉलॉजी आणि मॅनेजमेंट स्किल असलेल्या लोकांसाठी सुद्धा आयटी मध्ये जॉब्स अवेलेबल असतात. त्याबद्दल सुद्धा आज आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहेत. दुसरं म्हणजे फक्त आयटी डिग्री असणाऱ्यासाठी आयटी क्षेत्र हे असतं असं नाहीये. बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं आयटी किंवा कॉम्प असेल तरच मी आयटी मध्ये जाऊ शकतो, पण बाकी सर्व लोकांसाठी सुद्धा म्हणजे जसं की नॉन आयटी डिग्री असणाऱ्यांसाठी सुद्धा आयटी मध्ये तुम्हाला भरपूर सगळ्या ओपनिंग्स असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे संपूर्ण टेक्नॉलॉजीचं नॉलेज असलं पाहिजे. त्यामध्ये 100% नॉलेज असलंच पाहिजे आयटीचं, असं काही कंपल्सरी नाही, कारण आयटी मध्ये भरपूर मल्टिपल रोल्स असतात. उदाहरणार्थ प्रोजेक्ट मॅनेजर असेल, बिझनेस अनालिटिक्स असेल, UI UX डिझायनर असेल. सो अशी मल्टिपल रोल जिथं प्युअरली कोडिंग बॅकग्राऊंड नेसेसरी नाहीये. सो जसं की नॉन आयटी इंजिनियर्स आयटी फील्ड मध्ये जातात का? सो त्यामध्ये 70% इंजिनियर्स हे नॉन आयटी बॅकग्राऊंडचेच आयटी मध्ये आलेले असतात. सो हीच रियालिटी आहे. यामध्ये काही महत्वाची कारण आहेत. जसं की आपण जर पाहिलं तर स्किलचा वापर नॉन आयटी इंजिनियर जसं की प्रॉब्लेम सॉल्व्हिंग साठी जास्त करून यूज करतात. सो त्यामध्ये लॉजिकल थिंकिंग किंवा अनालिसिस स्किल्स यामध्ये जास्त एक्सपर्ट लोक असतात. त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे, समजा एखादा मेकॅनिकल इंजिनियर असेल, मग तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट किंवा डेटा अनालिसिस मध्ये काम करू शकतो. नॉट नेसेसरी की मेकॅनिकलचं नॉलेज आहे तर तुम्हाला आयटी मध्ये यायला प्रॉब्लेम होतो. दुसरा जर पॉईंट ऑफ व्ह्यू कंपनीचा जर तुम्ही पाहिला तर आजकाल डिग्रीपेक्षा स्किलवरती सगळ्या कंपन्या खूप भर देतात आणि त्यामुळे प्रत्येक स्टुडंटने डिग्रीवरती डिपेंड न राहता त्याच्या स्किल सेटवरती वर्क केलं पाहिजे. सगळ्यात महत्वाचा फॅक्टर जर आपण आयटी मध्ये पाहिला की अट्रॅक्टिव्ह पेमेंट्स. ह्यामध्ये आयटी फील्ड मधले जे जॉबचे पॅकेजेस असतात सो ते सुरुवातीला फ्रेशरला ऑलमोस्ट फार कमी असू पण शकतात, पण जर आपण ग्रोथ रेशो जर बघितला तर ग्रोथ रेशो हा फार चांगला आहे. म्हणजे ऑलमोस्ट तुम्हाला एक 3 to 4 इयर्स नंतर ऑलमोस्ट डबल द पॅकेज तुमचं होऊ शकतं. सो आयटी फील्डमध्ये डिफरंट टाईपचे रोल्स हे पण फार फेमस आहेत. तर त्यामध्ये काही इम्पॉर्टंट रोल्स मी आज लिस्ट डाऊन करणार आहे. त्यामधले काही रोल्स आहेत सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट, जसं की तुम्हाला कोडिंगचं बेस्ट इंटरेस्ट असेल तर तुम्ही करू शकता. त्यानंतर डेटा सायन्स आहे. बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणात डेटा सायन्स मॅनेजमेंट करून बिझनेससाठी योग्य माहिती सर्च करणे हे डेटा सायन्सचं वर्क असतं. तिसरा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे डिजिटल मार्केटिंग. ऑनलाईन मीडियाचा वापर करून बरेच ब्रँड्स हे खूप बिग लेवलला गेलेले आहेत. त्यानंतर SEO असेल किंवा त्यानंतर सोशल मीडिया असेल तर याच्या थ्रू बऱ्याच वेळा आपल्याला लीड जनरेशनचं काम करता येतं आणि ते पण आयटी मुळे शक्य झालेलं आहे. चौथा महत्वाचा मुद्दा आहे क्लाउड कम्प्युटिंग. सो क्लाउडचा यूज करून फॉर एक्झाम्पल जर तुम्ही AWS ट्रेनिंग घेत असाल तर ते तुमच्यासाठी फार बेस्ट असतं. त्यानंतर फिफ्थ आहे सॉफ्टवेअर टेस्टिंग. त्यानंतर बिझनेस अनालिसिस. हे सगळे ऍड ऑन पॉइंट्स आहेत ज्या डिफरंट रोल्स वरती तुम्ही काम करू शकता. त्यासाठी इंजिनिअरिंग किंवा आयटी कॉम बॅकग्राऊंड नेसेसरी नाहीये. सो जर तुम्हाला जर आयटी मध्ये सक्सेसफुल करिअर करायचं असेल तर तुम्हाला नेहमी शिकत राहावं लागतं. जसं की टेक्नॉलॉजीमध्ये जर तुम्ही बघत असाल तर पायथॉन, AI, ML ह्या गोष्टी शिकायला पाहिजेत, मला तर असं वाटतं. आणि पुणेरी पॅटर्न सारख्या सॉफ्टवेअर ट्रेनिंग सेंटर मधून तुम्हाला डेफिनेटली या गोष्टींचं मार्गदर्शन मिळेल. कारण बऱ्याच वेळा आपल्याला आयटी मध्ये तर जायचं असतं पण हे कळत नाही की आपण एक्झॅक्टली
काय शिकलो पाहिजे. म्हणजे बऱ्याच मुलांचं असतं की मला अमुक एका फ्रेंडनी सांगितलं म्हणून मला पायथन शिकायचंय, मला एक्सेल शिकायचंय. पण मला असं वाटतं की सगळ्याच गोष्टी इम्पॉर्टंट आहेत, जसं की नेटवर्किंग आहे. सो आयटी मध्ये जे लोक काम करतात तर त्यामध्ये तुम्हाला लिंकिन सारखा बेस्ट प्लॅटफॉर्म आहे जिथून तुम्ही कनेक्ट करू शकता. पुणेरी पॅटर्नचे एज्युकेशन काउन्सिलर तर आहेतच आहे, पण एका चांगल्या सर्कलमध्ये राहून तुम्ही प्रॉपर दिशेने जाऊ शकता. ह्यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर आहे की प्रॅक्टिकल प्रोजेक्ट तुम्ही करू शकता, जेणेकरून तुम्हाला एक्सपिरियन्स मिळेल. त्यामध्ये गिटहब, केगल असे प्लॅटफॉर्म्स आहेत ज्यावरती तुम्ही तुमचं काम अपलोड करू शकता, जेणेकरून इंटरव्ह्युअरला हे कळेल की बाबा तुम्ही काय टाईपचे प्रोजेक्ट बनवलेले आहेत. आता ह्यामध्ये बरेच एक्झाम्पल्स आहेत पुणेरी पॅटर्नच्या स्टुडंट्सचे की जे आधी नॉन आयटी मध्ये काम करत होते आणि त्यांनी आयटी मध्ये प्रॉपरली स्किल सेट अपग्रेड करून मग ते आयटी मध्ये शिफ्ट झालेत. मग त्यामध्ये डेटा अनालिसिस असेल, क्लाउड कम्प्युटिंग असेल, असे कोर्सेस करून बरेच मुलं, जसे की आमचे काही स्टुडंट्स आहेत, जसं की स्नेहा नावाचे स्टुडंट आहेत ज्यांचं मार्केटिंगमध्ये झाला होता डिप्लोमा, पण त्यांनी आयटी मध्ये प्रॉपर रोल ऍक्सेप्ट केलेला आहे. सो असे बरेच स्टुडंट्स आहेत. ठीक आहे. सो ऑलमोस्ट जर तुम्हाला आयटी मध्ये यायचंय तर नेसेसरी नाही की तुम्हाला कोडिंग आलंच पाहिजे. हा या व्हिडिओमधून सांगायचा माझा उद्देश होता.